नमस्कार मित्रांनो, तर आता 10 वाजून 12 मिनिटं झालेले आहेत आणि आपला ट्रेड झालेला आहे. प्रॉफिट आपण बुक केलं या ठिकाणी आणि मी तुम्हाला ट्रेड दाखवतो आणि थोडं निफ्टीचा चार्टचं पण ॲनालिसिस थोडं करून सांगतो. आणि किती प्रॉफिट बुक झाला आहे आपला? प्रॉफिट 1300 झाला आहे. 1300 रुपये. 1400 रुपये झाले. कसं काय विषय काय वाटतो एक्सपिरियन्स सकाळचा? काय आहे चांगलं आहे. चांगलं आहे. मेन म्हणजे मार्केट साईडवेज राहिल्यामुळं थोडा प्रॉफिट झाला. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 3 लॉटनी सेलिंग केली होती. फिन निफ्टीची एक्सपायरी होती आज. फिन निफ्टीमध्ये सेलिंग केली आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओव्हरऑल PNLमध्ये प्रॉफिट जो आहे आपला 1300 रुपये बुक केला आहे. आणि निफ्टीची प्राईस ॲक्शन थोडी आत्ता चालू आहे. निफ्टीमध्ये जर बघितलं तर सकाळी एक थोडीशी गॅपडाऊन ओपनिंग होती. गॅपडाऊन ओपनिंग नंतर हा जो डेचा हाय आहे तो ब्रेक करून निफ्टी आता या ठिकाणी वरती चाललं होतं. पण गपचूप वरती जातानाच तुम्ही जर बघितलं बँक निफ्टीचा चार्ट आपण ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी होतं डेच्या रेजिस्टन्सच्या लेवलला, त्यामुळे ह्याने इथून रिजेक्शन मारलं. त्याचबरोबर निफ्टीने पण रिजेक्शन मारलं. आणि फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो. फिन निफ्टीमध्ये थोडीशी साईडवेज मुवमेंट बघायला भेटली. हा फिन निफ्टीचा चार्ट आहे. तर फिन निफ्टी सकाळ साईडवेज होतं, त्यामुळे ह्या टायमिंगमध्ये चांगला डीके बघायला भेटला. 9:15ला 9:16ला आपण मारला होता आणि त्या ठिकाणी जे दोन्ही साईडनं डीके झाला तिथं आपल्याला प्रॉफिट बघायला भेटला चांगला. आणि पर लॉट 500 रुपये ऑलमोस्ट आपण काढलेले आहेत. त्यामुळे बघू आता इथून पुढं जर काय ट्रेड केला तर त्याविषयी एक्सप्लेनेशन करू आपण आणि डायरेक्ट भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत विशाल भाऊ आलेला आहे. जस्ट नाव काढलं नाही मी तसं, पण आलाय. तर चालतंय मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचे थोडा प्राइस ॲक्शनचा ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर दोन्ही साईडला चांगले मूव्ह होते आज, अप साईडला आणि डाऊन साईडला, निफ्टी बँक निफ्टी दोन्हीकडे पण एक गोष्ट झाली ती म्हणजे निफ्टीचा जो ऑल टाइम हाय होता आपला 22,112 रुपयाचा, तर तिथे एक फेक ब्रेकआउट आला आणि फेक ब्रेकआउट आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर चांगलं लोअर लोज आणि लोअर हायच क्रिएट करत निफ्टी चांगलं पडलं होतं. निफ्टी आणि बँक निफ्टी दोघं पण हा फेक ब्रेकआउट कसा आला आणि कशी लोक इथं फसतात, म्हणजे भरपूर लोकांनी इथं कॉल बाय केला असेल आणि त्यांचा इथं स्टॉप लॉस झाला असणार. म्हणजे ज्यावेळेस ऑल टाइम हाय वगैरे इकडे मार्केट जातं ना, तर तिथं तुम्हाला लई फेक ब्रेकआउट बघायला भेटत असतील. तर ह्याच्यापासून कसं वाचायचं, काय केलं पाहिजे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया डिटेलमध्ये. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आधीमध्ये व्हिडिओला अजिबात स्किप नका करू. आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना पण प्राइस ॲक्शन विषयी नॉलेज भेटेल. तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. तर डायरेक्टली आता व्हिडिओला सुरुवात करतो. मी एकदम थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा हे निफ्टीचा चार्ट आहे. आता निफ्टीमध्ये 3 सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून घेतले आपण. आता त्यात 2 आपले सपोर्ट होते. तो म्हणजे सपोर्ट कुठला, 22,027चा सपोर्ट, त्यानंतर खालचा 22,964चा म्हणजे प्रिव्हियस डेचा सपोर्ट आहे. त्यानंतर रेजिस्टन्स कुठला मार्क केला आपण, ऑल टाइम हायचा 22,112. आता ह्या 3 गोष्टी मार्क करून घेतल्या. आता ह्या 3 गोष्टी आपल्या वेबिनारमध्ये कालच मार्क करून घेतला होता. आपले फ्री वेबिनार रोज 7 वाजता होत असतात, त्यामुळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आज जर बघितलं तर थोडं एक गॅप डाऊन ओपनिंग तुम्हाला बघायला भेटते या ठिकाणी. निफ्टीमध्ये जर बघितलं तर एक 40-50 पॉईंटचं गॅप डाऊन ओपनिंग आहे. ठीक आहे. या ठिकाणी पण 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. निफ्टीचा ट्रेंड कुठला चालू आहे, बुलिश चालू आहे. त्याचबरोबर निफ्टी कुठे आहे, ऑल टाइम हायला आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात का ठेवायच्या, कारण निफ्टीचं सेंटिमेंट बुलिश आहे. जरी मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन होत असेल की लगेच पुट बाय नाही करायचं, की लगेच इथं मार्केट ओपन झालं आणि पुट बाय करतो, मग इथं काय आपला सपोर्ट बी आहे ना इथं. तर मार्केटने काय केलं, हा जो सपोर्ट आहे, सपोर्ट कशी प्रॉपर सपोर्ट घेतला. इथनं जे बायर होते आपले बायर भावने काय केलं, मार्केटला वरती पुश करायचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी तुम्हाला विक्स आढळले असतील. ठीक आहे. आता ह्या जे विक्स आहेत ना, ह्या विक्स म्हणजे काय असतात, लिक्विडिटी ग्रॅप म्हणजे काय असतं की लोकांचे स्टॉप लॉस उडवायचे आणि मार्केट उलट्या डायरेक्शनला फिरवायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघितलं की मार्केट खाली जरी येते तरी लोअर लोज आणि लोअर हायचं क्रिएशन नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट पुट पण नाही घेऊ शकत. त्यामुळे आपण वेट कशा करायचा की मार्केटमध्ये हायर हायज आणि हायर लोजचं क्रिएशनचा, कारण ट्रेंड कसा आहे मार्केटचा, निफ्टीचा बुलिश आहे, त्यामुळे निफ्टी कुठे आहे, ऑल टाइम हायला आहे. ठीक आहे. आता आपण काय करू शकतो, जर आपल्याला रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा आहे ना, तर आपण 2-3 गोष्टींची काळजी घेऊ शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की जो आपला रेजिस्टन्स आहे नियरेस्ट, तो ब्रेक व्हायची वाट बघायची आणि रेजिस्टन्स ब्रेक होताना काय, हायर हायज आणि हायर लोचं क्रिएशन झालं पाहिजे. तर आता या ठिकाणी बघितलं तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा जो रेजिस्टन्स आहे, पहिले 5 मिनिटाचा कॅन्डलचा जो हाय आहे, तो ब्रेक केल्यानंतर अपसाईडला मूव्ह कुठपर्यंत येऊ शकते, ऑल टाइम हायपर्यंत. आणि हा ओव्हरव्ह्यू जो आहे तो तुमच्याबरोबर आपल्या लर्निंग ग्रुपवरती पण शेअर करण्यात आला होता. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा लर्निंग ग्रुप आहे आपला. लर्निंग ग्रुपवरती तुम्ही या ठिकाणी बघितलं तर 9:47 एक ओव्हरव्ह्यू शेअर करण्यात आला होता की इथून निफ्टीला वरच्या डायरेक्शनला मूव्ह भेटू शकतो ऑल टाइम हाय पर्यंत.
म्हणजे या ठिकाणी बघितलं तर 9.47ला बिफोर द ब्रेकआउट ओव्हरव्ह्यू शेअर करण्यात आला होता. थोडासा रिस्की ट्रेड होता. तर रिस्की काय याच्यामुळेच, कारण जर तुम्ही बघितलं की ज्यावेळेस पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला इथं ब्रेकआउट येत होता ना निफ्टीमध्ये, त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी कुठं होतं, रेजिस्टन्सच्या लेवलपाशी. चुकून जरी बँक निफ्टी इथनं रिव्हर्स झाला असतं तरी काय झालं असतं, या ठिकाणी जे निफ्टी आहे ना तर निफ्टी पण रिव्हर्स झाला असतं आणि तशाच प्रकारचं मोमेंटम तुम्हाला बघायला भेटलं. त्यामुळे तुम्हाला अशा ठिकाणी काय करायचं आहे, जर तुम्हाला डायरेक्टली रिस्की एंट्री घ्यायची नसेल तर आपल्याला रिटेस्टची वाट बघायची आणि रिटेस्ट येतोच. आता या ठिकाणी काय झालं, ब्रेकआउट झाला, सॉरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता परत एकदा ब्रेकआउट झाला, त्यानंतर एक रिट्रेसमेंट आले आणि त्यानंतर परत एकदा या ठिकाणी निफ्टी वरती गेलं, ऑल टाइम हायपर्यंत गेलं, म्हणजे 22,112 पर्यंत. आणि ही जी लेवल होती आपली या ठिकाणी बघू शकता 22,083, म्हणजे ऑलमोस्ट ते 25 ते 30 पॉईंट तुम्हाला टार्गेट या ठिकाणी बघायला भेटलं असं. ठीक आहे. आता त्यानंतर जर तुम्ही बघितलं, ही पहिली ओव्हरव्ह्यू आपण शेअर केला होता तुमच्या बरोबर आपल्या लर्निंग ग्रुपवरती. आता लर्निंग ग्रुप तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता जर तुम्हाला प्रॉपर जर लर्निंग माहिती पाहिजे असेल. त्याचबरोबर आपले जे वेबिनार होतात दर सॅटर्डेला स्पेशल वेबिनार, तर लर्निंग ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलाय, तिथं जाऊन तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता. ठीक आहे, डेली मार्केटच्या लाईव्ह अपडेटसाठी. आता त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ऑल टाइम हायला ज्यावेळेस निफ्टी गेलं ना या ठिकाणी ऑल टाइम हायला, तर ऑल टाइम हायला कधीच डायरेक्ट ब्रेकआउटला ट्रेड नसतो घ्यायचा. कारण काय होतं, इथं बायर प्लस सेलर दोघं जण असतात. आता इथं सेलर पण आहेत ज्यांनी काय केलंय, मार्केट खाली ढकलणार. आता इथं काय काय जे बायर आहेत ना, ज्यांनी हिथनं बाईंग केली, हिथनं बाईंग केली, हिथनं बाईंग केली, ते काय करतात, इथं त्यांच्या पोझिशन काय करतात, एक्झिट करून टाकतात. ठीक आहे, कारण त्यांना इनफ प्रॉफिट आला त्यामुळे ते पोझिशन एक्झिट करतात. त्याचबरोबर इथं मोठे सेलर थांबलेत, ते मार्केटला शॉर्ट करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे ज्यावेळेस मार्केट इथं सस्टेन होत नव्हतं, एक तर ब्रेकआउट झाला ना तर हायर हायचं क्रिएशनची वाट बघा. जर तसं नाही झालं तर या ठिकाणी बघू शकता लोअर लोचं क्रिएशन झालं, निफ्टीने परत एकदा रिव्हर्सल दिला. तर ह्या रिव्हर्सलच्या वाट बघा. ठीक आहे, कारण रिव्हर्सलमध्ये पण तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला सकाळीच ट्रेड भेटलाय, त्यामुळे जर तुम्ही रिव्हर्सलचा जरी ट्रेडचा विचार करत असाल तर आपल्याला काय करायचंय, रिसेंट डोंगर ब्रेक व्हायची वाट बघायची. रिसेंट डोंगर, आता तुम्ही म्हणाले ही काय पद्धत आहे, तर बघितलं तर पहिल्यांदा या ठिकाणी जर पहिलं बघू आपण, हे बघू शकता हायर हाईज आणि हायर लोचं क्रिएशन झालं. पण ज्यावेळेस मार्केट रिव्हर्स झालं ना त्यावेळेस बघू शकता लोअर लोज आणि लोअर हायच्या क्रिएशनची वाट बघितली. आणि आपल्याला काय करायचं, रिसेंट रेजिस्टन्स ब्रेक व्हायचा. हा बघा रिसेंट रेजिस्टन्स हा आहे आपला, आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये हा रिसेंट रेजिस्टन्स ब्रेक झाला त्यानंतर मार्केटने रिटेस्ट केलं आणि त्यानंतर परत एकदा डाऊन साईडला मार्केटमध्ये तुम्हाला चांगला मूव कॅप्चर करता आला होता. आता ह्या चांगला मूव कॅप्चर करायचे दोनच रिझन आहेत. पहिलं तर काय, हा आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे ना, जो पहिला रेजिस्टन्स होता तो ब्रेक झाला, सपोर्ट झाला, हा सपोर्ट ब्रेक झाला पाहिजे. जरी ब्रेकआउटला तुम्ही डायरेक्टली एंट्री करू शकत नसाल, कारण काय करू शकत नसाल, कारण ही कुठली कॅन्डल आहे, पॅराबॉलिक कॅन्डल आहे. तर एका रिट्रेसमेंटची वाट बघा. इथं प्रॉपर रिट्रेसमेंट आली, त्यानंतर एक टाइप ऑफ डोजी कॅन्डल तुम्हाला बघायला भेटली आणि त्यानंतर परत एकदा डाऊन साईडला चांगला मूव कॅप्चर करता आला असता. तर अशा दोन प्रकारचे ट्रेड आज तुम्हाला बघायला भेटले. आय होप की तुम्हाला याच्या मागची प्राइजेक्शन समजली असेल. आणि ज्यावेळेस ऑल टाइम हाय असेल मार्केटमध्ये त्यावेळेस काळजी घ्या, कारण ऑल टाइम हायला फेक ब्रेकआउट खूप म्हणजे खूप होतात. त्यामुळे तिथं तुम्ही फसू नका, तिथं स्टॉप लॉस करून घेऊ नका. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, तर आता मार्केट संपलेलं आहे आणि फायनल जो प्रॉफिट बुक केला आहे झुमो 1380 रुपये. आणि आता हे मी मोबाईल जर असा केला तर वाकडं होईल. आता इकडून झालंय का झूम काय माहित. तर काय आहे बघ रे, सांगे बोल आता तूच, मी नाही बोलत. ते म्हणतात ते बोलत नाही जास्त. भाईत की आता तुला दाखवतो. अरे मी स्वतः वाचलेत काल 3-4 कमेंट. त्याला बोलू द्या, एकाने तर टायपिंग मिस्टेक करून मंगेशला बोलू द्या. मीच बोलतोय, ह्याला बोलू द्या. मी तर अर्धा बघितला परवा, दीड केलाय मी, नाही का म्हणलं तुला वाईट वाटायचं. वेबिनार मध्ये सगळी गणेशला का बोलून देत नाही. हो जरा, हो दम घ्या जरा. सांगायला काय झालं सांग. आता मगाशी पण सांगितलं ट्रेडचं सांग ना, कसं काय झालं काय. आता सांगितलं की मगाशी ते काय परत मानलेलं पिंक निफ्टीचं काय. आता सकाळ 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 काढून टाकलं. हा अजून काय झालं एवढंच. ते घ्यायचं नाही, दाखवावं लागेल नाही असं. मग ते ठेवणं योग्य होतं का नाही, ठेवायला पाहिजे होतं का, काढलं ते बरं झालं. सांग की. आता ते सगळं सांगितलेलं फिन निफ्टी स्पाईक मारतो नाही सगळं. हा तेच काय नाही, फिन निफ्टी स्पाईक मारते तर प्रॉफिट मिळणं म्हणजेच एक भाग्य म्हणावं लागेल. हो भाग्य झालंय. आज किती दिवसातनं भाग्य झालंय. फिन निफ्टीचं बिया खरेदी मागच्या आठवड्यात नव्हतं भाग्य, आता या आठवड्यात जरा भाग्य झालंय. कधीच नसते ते. स्पाईक मध्ये सगळं घेऊन जातं. हा आणि ते त्याच्या आधीच बुक केल्यामुळं आले तेवढं तरी आहे का नाही. तरी पुट मध्ये स्पाईक आली होती, वाचलो तिथं. पुट वरती गेला 75 पर्यंत आणि परत रिटर्न आला खाली 75-77.
रिटर्न लय पण जोरात आलता. आणि मग त्याच रेंजमध्ये राहिलं. नंतर असं वाटतं ठेवलं असतं तरी म्हणजे प्रॉफिट भेटला असता. पण नंतर वाटतं आणि जर तिथनं 100 गेला असता, अरे काढला असता तर बरं झालं असतं. कारण जो कॉल आहे ना तो 15 झालता आणि पुट 77 आणि ते बघितलं ठेवणं जरा वेगळाच विषय. त्या मुवमेंटला नाही समजत. नंतर मग ते परत आलं आणि त्याच रेंजमध्ये राहिलं दिवसभर आणि मग आता नंतर संध्याकाळी स्पाइक मारलं. पण ठीक आहे, चांगलं आहे. 400 रुपये पर लॉट भेटले आपल्याला. स्टॉक मध्ये काय नाही. स्टॉक आज कसं झालं मार्केट? स्टॉक मार्केट डाऊन मध्ये होता आज मार्केट जरा. स्टॉक आले तरी पण ओव्हरऑल प्रॉफिट मध्येच आहे स्टॉक मध्ये पण. ओव्हरऑल आहे सगळं प्रॉफिट मध्येच आहे. थोडं मायनस मध्ये. आजचं मायनस मध्ये मला वाटतं -700 रुपये काहीतरी समथिंग असेल. आणि आज डाऊन साईडलाच होते सगळे स्टॉक. डाऊन साईडला होते. आता बघू उद्या काय होतं. उद्या कशाची एक्सपायरी आहे काय? उद्या बँक निफ्टीची. बुधवार आहे उद्या. बँक निफ्टीची मंथली नाही ना? नाही, अजून टाइम आहे. आठवडी 15वडी सेविंग काढलं पाहिजे. तर बघू, जाऊ द्या झालं मला जरा मागवा. तर इकडे तर चालतंय मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका. व्हिडिओमध्ये काय नव्हतं असं शेअर करायच्या आधी नव्हतं, कारण आम्ही प्रॉफिट बुक केला. मग आम्ही जेवायला आपापल्या घरी गेलो. याचं पण काम चालू आहे. हा पण तिकडे गेला होता, हा पण घरी गेलता आणि मी पण घरी गेलतो. त्यामुळे मधलं काही शूट नाही केलं जास्त ह्या ब्लॉग मध्ये. तरी पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून टाका मित्रांनो, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.